एकूण असे 172 पक्षी आहेत. बघ माग मग तर बघू शकता हा आहे मोर. तर नमस्कार मंडळी, बघू शकता सुंदर असं कर्नाळा पक्षी अभयारण्य. आणि आज आपण जाणार आहोत कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट द्यायला. तर पाहू शकता प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्यानंतर पहिला ते हे सूचना फलक बघायला भेटतं आणि असे वेगवेगळे बोर्ड लावलेले आहेत, त्याच्यावरती माहिती दिलेली आहे, कुठे काय पक्षी वगैरे आहेत, कसं अभयारण्यामध्ये जायचं हे सर्व काही दाखवलेलं आहे. आणि सुंदर अशी आजूबाजूची झाडं खूप भारी वाटेल. आणि यो यो रे बघ माग मग बघू शकता सुंदर असे माकडं, एकदम सुंदर असे. आणि इकडे बोर्ड वगैरे आहेत आणि या साईडला बघू शकता सर्व पक्षी आहेत या अभयारण्यामध्ये. तर त्याची लिस्ट वगैरे आहेत बघू शकता. इकडे एकूण असे 172 पक्षी आहेत, ते तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवलेले आहेत सर्व. आणि इथून आता आपण पुढे जाऊया. आणि इकडे वेगवेगळी स्थळं वगैरे आहेत, त्या पक्षी निरीक्षण करण्याची स्थळं वगैरे, तर ती देखील याच्यामध्ये दाखवलेले आहेत. पॉईंट वगैरे आहेत, कर्नाळा किल्ला वगैरे, हे सर्व बघत जायचं आता आपल्याला. तर चला मग आता पुढे जाऊया. सुंदर अशी मोठमोठी झाडं बघून आणि सकाळचा हा असा सुंदर असा निसर्ग बघायला भेटतोय. 7:45 झालेले आहेत सकाळचे, एकदम मस्त भारी वाटतंय. आणि इकडे देखील वेगवेगळे पॉईंट, कसं काय जायचं हे दाखवलेलं आहे. वेगवेगळे पॉईंट आहेत, ते बघूया आता कसं जायचं आहे. तर बघू शकता इकडे माहिती वगैरे दाखवलेली आहे. आणि आता मस्त एकदम शांत ह्या वातावरणात सकाळच्या वेळेला पक्ष्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला भेटणार आहे आता मस्तपैकी. तर नक्की ऐका. तर असे जाताना आपल्याला सूचना फलक वगैरे दाखवलेले आहेत, पक्ष्यांची माहिती वगैरे देणारे फलक दाखवलेले आहेत. कचरा, प्लॅस्टिक हे सर्व ह्याच्यामध्ये टाकू नये हे दाखवलेलं आहे, ह्याच्यावरती माहिती. आणि आता आपण पुढे पुढे जाऊया. जसं पुढे जाऊ तसे वेगवेगळे माहिती झाडांबद्दल वगैरे दाखवलेलं आहे. इथे आता या झाडाबद्दलचं खोड जे आहे त्याबद्दल माहिती दाखवलेलं आहे इथे. आणि हा असा काही सुंदर असा आपण तिकडून आलो, तर हा काही इकडून असा मागचा जो सुंदर असा निसर्ग रस्ता वगैरे बघायला भेटतो. त्या देखील झाडांची पानं या देखील माहिती दाखवलेली आहे. आता जसं पुढं जाऊ ना तसे असे वेगवेगळे फलक बघायला भेटतात आपल्याला. त्याबद्दल पानाबद्दल, झाडांच्या पानाबद्दल वगैरे जी माहिती आहे ती देखील तुम्हाला इथे बघायला भेटते. तर इथे बघू शकता हा पक्षी आहे आणि ह्या पक्ष्याचं नाव बघू शकता, वेडा राघू म्हणून. आणि त्याचप्रमाणे इकडे सूर्यफुलाबद्दल माहिती दिलेली आहे. तर हे सर्व तुम्हाला व्हिडिओद्वारे माझ्यापासून जेवढं दाखवता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघू शकता हिरवे फुफ्फुसे, हिरवे फुफ्फुसे बघू शकता. म्हणजेच ही आपल्याला ही हिरवे फुफ्फुसे बघू शकतात. म्हणजे ही हिरवे जे काही गार झाडं आहेत हे सर्व आपल्याला बघायला भेटतं. आता आपण इकडे पुढे नाही जाणार, आपल्याला पहिल्या आधी वरती जाऊया. कारण वरती लवकर का जायचं आहे, कारण जास्त नंतर मग ऊन वगैरे वाढलं की मग थोडं वरती ट्रेक वगैरे किल्ल्यावरती जाण्यासाठी त्रास होईल, म्हणून आधी पहिलं वरती जाऊया. नंतर मग हळूहळू खाली पक्षी वगैरे बघत येऊया. आणि हा पक्ष्यांचा आवाज, किड्यांचा आवाज जो बघायला ऐकायला भेटत असेल.
तर त्याचप्रमाणे इकडे शौचालय वगैरे आहे. त्याचप्रमाणे इकडे देखील गार्डन वगैरे आहे, ते आता इकडे बंद आहे. पण एकदम भारी असं वाटतं, एकदम असं गावामध्ये आल्यासारखं वाटतंय. मस्त भारी वाटतं इकडे. इकडे हरणं वगैरे बघू शकता, प्लॅस्टिकची आहे. रिअल बघायला भेटली असती तर खूप भारी झालं असतं. आणि आहे ते पॉईंट मेन. आता बघू शकता एकदम भारी असा क्यूट एक नंबर चौ चौ. इकडे हा मोठा सर्कल आहे, नाका वगैरे पूर्ण. आणि इथे फलक वगैरे बघायला भेटत असेल वेगवेगळे. हां इकडे बघू शकता वेगवेगळे खेळण्यासाठी वगैरे हे आहेत, जिमसाठी वगैरे. तर एक्सरसाइज वगैरे करण्यासाठी इथे बनवलेलं आहे, बघायला भेटत असेल. तर इथे सर्कलला आल्यानंतर ना आपल्याला खालतून आल्यानंतर लेफ्टला आतमध्ये यायचं आहे. आणि इकडे बेहडा जे पक्षी बघायला भेटतात इकडे. तर बघू शकता हा आहे मोर, सुंदर असा मोर. लांडोर आहे, लांडोर लांडोर. त्याला वाटेल की हे विटू, ह्या साईडला विटू आहे. विटू पोपट, पोपट आहे पोपट. आता बोलतो तो पोपट मस्त आहे की हे विटू, हे विटू बोल. काय झालं नाही बोल का विटू? बोलत नाही तो, मगाशी बोलत होता. मस्त भारी वाटते, भारी भारी. काही ठिकाणी राहणी आहेत, काही ठिकाणी नाही. आणि रागवला. तर मागाशी आपण तिकडून आलो चालत. इकडून बघायला भेटत असेल एक नदी आहे छोटीशी, जे की इकडून पूल वगैरे आहे, फोटो वगैरे शूट करण्यासाठी चांगला आहे मस्त आहे. आणि इकडून पाणी हल्ली जाण्यासाठी. आता पावसाळा चालू नाही आहे त्यामुळे काय पाणी वगैरे जास्त नाही आहे, सुकलं आहे पूर्ण. आणि पाऊस नाही असतं ना तर इकडे अजून फिरायला मजा आली असती. आणि ऊन देखील कमी झालं असतं आणि पाऊस पडत असता, पूर्ण हिरवीगार झाडी, एकदम भारी मजा आली सुरुवात. आणि आता इकडं पाऊस नाही पण ऊन आहे. सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला एकदम भारी असा इकडचा निसर्ग आहे. आणि या निसर्गाच्या सानिध्यात बसण्यासाठी मस्तपैकी इकडे बाकडं आहे, बेंच वगैरे आहेत, त्याच्यामध्ये बसू शकता. बघू शकता इकडे आहे आंबवली, जे की फळ आहे, त्याला बघायला भेटत असेल तर लिहिलेलं आहे. तर जांभळाचं झाड, जांभूळ बघू शकता एवढे मोठं झाड आहे जांभळाचं, त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे जांभूळ म्हणून. जांभळं लागलीत की नाही मग? हो हे बघा बाबूराव कुठे गेला तो.
य य य ओय कोण रे एकच येतोस काय कुठे गेला तो हा बघ समोर समोर वांदर भरपूर आहे तिकडे स्टार्टिंगला येताना देखील वांदर भरपूर बघायला भेटले केळडी वगैरे आणि पक्षी देखील थोडे बघायला भेटले मगाशी तिथे पोपट बघायला भेटला तो बोलणारा पोपट आहे थोडंफार तरी बोलतोय आणि त्याच्यानंतर मोर देखील बघायला भेटला लांडोर तो एक बघायला भेटला अजून तर इकडे पुढे आलो होतो तर ही फक्त अशी झाडांची नावं वगैरे लिहिलेली आहेत तेवढंच आहेत पक्षी वगैरे नाही एवढे क्लिअर म्हणजे भरपूर बघायला भेटत एवढे तरी पण पक्षी आहेत पण आता प्रत्येक वेळेला काय सगळीकडे बाहेर असतात असं नाही पावसाळ्याच्या वेळेला कदाचित बाहेर फिरणारे पक्षी बघायला भेटतील आपल्याला तर चला मग आता आपण पुढे जाऊया पुढचं जे काही शूट करून दाखवण्याचा नक्की प्रयत्न करतो आता जवळजवळ आम्हाला इथून निघून इथून करणारा किल्ल्यापासून करणारा अभयारण्यापासून निघेपर्यंत आम्हाला जवळजवळ तर इथून 1 वाजणार आहे तर चला तर मग जाऊयात आपण तर कर्नाळा पक्षी अभयारण्य जो आहे तर ते आज बहुतेकसं फिरलेलं आहे आता 2-3 ठिकाणी जायचं आहे तर ते बघणार काय पक्षी वगैरे असले तर तिथे जाणार नाहीतर मग व्हिडिओ शूट करून दाखवण्याचा प्रयत्न करेन नाहीतर मग डायरेक्ट आता परतीचा प्रवास सुरू करायचा आहे तर चला मग पुढे भेटूया पाना साफ करते ए चंगू मंगू टिंगू केवढेच आहेत बघा फायदा करा मी चला तर मग आता पूर्ण पक्षी अभयारण्य फिरून झालं तर पक्षी काय थोडक्यातच बघायला भेटले वांदर वगैरे पण भरपूर बघायला भेटले आणि कर्नाळा किल्ला देखील खूप उंच आहे तिकडे देखील आम्हाला जायला भेटलं मस्तपैकी खूप मजा आली आता चला तर मग आता वाजलेले आहेत दुपारचे 12 वाजायला आहेत आता आणि आता मी मस्तपैकी घरी जायचा परतीचा प्रवास आहे आता मस्तपैकी नाश्ता करायचा बघूया आता डब्यामधून आणलं होतं चपाती वगैरे तर ते देखील खाणार आहे आणि मग नंतर पुढचा प्रवास करणार आहे आता मस्तपैकी सावली बघतो रोडला कुठे आहे काय आणि मग तिथे नंतर खाऊन मग पुढे जायचं तर चला मग पुढे जाऊया आता